लालबागमध्ये मराठमोळ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या ठिकाणी आलेले आहेत। सर, काय सांगाल, याआधी प्रचार केला होता लालबाग परळमध्ये, आज दहीहंडीला उपस्थित होताय, मराठमोळ्या दहीहंडीचं आयोजन। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघात मराठी बाणा कायम ठेवत हा आमचा दहीकाला उत्सव इकडे आज साजरी केला आहे, आयोजित केला आहे। विभागातील तमाम जनतेनी या उत्सवाचा आस्वाद घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की असेच कार्यक्रम घेत भारतीय जनता पक्ष या शिवडी विधानसभेत मराठी बाणा कायम ठेवेल। मराठी मतदारांना कुठेतरी साथ घालण्याचा प्रयत्न केला जातो असं बोललं जात आहे, कारण लालबाग परळ तसं बघायला गेलं तर मराठी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसून आलं असेल की मराठी मतदार हा भारतीय जनता पक्षाबरोबरच आहे, त्यामुळे अजून विशेष काय त्यांना आकर्षित करण्यासाठी करायची गरज नाहीये। आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, ते आमच्या बरोबर आहेत। गोविंदांना काय सांगलात, महत्वाचा दिवस गोविंद? मी आजच्या या गोकुळाष्टमीच्या नंतर जे आपण दहीकाला उत्सव साजरी करत आहोत त्याच्या शुभेच्छा सर्व बालगोपाळ दहीहंडी उत्सव मंडळांना देतो आणि त्यांना विनंती करतो की हा तुम्ही जोमानी सण साजरी करा, परंतु सुरक्षिततेचं भान ठेवून घरी सुखरूप संध्याकाळी जा। ज्यांनी खरं तर या दहीहंडीचं आयोजन केलं ते गोपाळ शिवराम धुळे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, मराठमोळी दहीहंडी नेमकं काय? दहीहंडी आम्ही सर्व लालबाग परळ जनतेसाठी घेतलेली आहे। आपली मराठमोळी दहीहंडी यासाठी घेतलेली की सर्व आपले लालबाग परळची जनता ठाण्या भिवंडी पुण्याला जाण्यापेक्षा इकडेच थांबून इकडेच दहीहंडीचा आनंद घेतला पाहिजे, म्हणून आम्ही इकडे दहीहंडीचा उत्सव साजरा करतोय। बॅनरवर दिसत होतं बदल घडवायचा, नेमका काय नेमका बदल? नवीन बदल आम्हाला घडवायचा आहे। 2 वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये आमच्या वरिष्ठांच्या हिशोबाने काम करतोय। पक्षाची मतं आम्ही कशी वाढवता येईल आणि इकडे नवीन जनतेसाठी आम्ही काय काम करता येईल त्यासाठी आम्ही खूप मेहनत करत आहोत, म्हणून आम्ही बदल आणणार, बदल घडवणार शिवडीच्या हितासाठी, शिवडीच्या सुखासाठी। राहुल नार्वेकर जे आहेत, सर, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, बदल घडवायचा असे बॅनर लागलेले आहेत, तुम्ही याआधी प्रचार केला होता, काय बदल निश्चित घडणार या विधानसभेत आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो ज्या प्रकारचा प्रतिसाद या शिवडी विधानसभेतील मतदारांनी आणि जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला दिलेला आहे तो बघितल्यानंतर माझ्या मनात तिळमात्र शंका नाही की इकडे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय होईल। नक्कीच आपल्यासोबत राहुल नार्वेकर होते, आयोजक शिवराम दळवी यांचे चिरंजीव खरं तर गोपाळ शिवराम दळवी होते आणि बदल कुठेतरी घडवायचा आहे आणि लालबाग परळची मराठी जनता जी आहे ती भाजपच्या पाठीशी राहील असा विश्वास दोघांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।